शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। माझे एकूण क्षेत्र 2 एकर आहे। त्यापैकी माझ्याकडे एक अर्धा एकर ऊस आहे, थोडी फुलं आहेत आणि परत खोडवा ऊस आहे। तर त्यापैकी मी आता अर्धा एकरसाठी हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि आम्ही इथून मागं पारंपरिक शेती करत होतो। तर पारंपरिक शेती करत असताना की आम्हाला उत्पादन पाहिजे तेवढं येत नव्हतं। मग त्यानंतर आम्हाला पाटील बायोटेकच्या मीटिंगचा आम्हाला पत्ता मिळाला आणि आमच्या गावामध्ये आम्ही त्यांची मीटिंग भरवली। मीटिंग भरवल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की नेमकं उत्पादन वाढतंय कशामुळे आणि नेमकं उत्पादन कमी होतंय कशामुळे। त्यांच्या आम्ही सल्ल्यानुसार किंवा मार्गदर्शनानुसार आम्ही एक अर्धा एकर आता यावर्षी ऊस केलेला आहे। यांच्या तंत्रज्ञानानुसार आम्हाला बेसल डोसची माहिती मिळाली। बेसल डोस कसा टाकायचा, बेसल डोस टाकल्यानंतर ह्युमाल कॅलनेट रिलीजर ह्याचा वापर कसा करायचा ह्याची माहिती त्यांनी बेसल डोसमध्ये दिली। ह्यावेळी आमचं काय झालं की आम्ही इथून मागे 3 फूट सरी सोडत होतो, तर यावेळी आम्ही 4 फूट सरी सोडल्या। तर 4 फुटामध्ये आमचं पहिलाच वेळ असल्यामुळं ऊसाच्या फुटव्याची संख्या जास्त, तुम्ही जर आता बघितलं तर ऊसाची फुटव्याची संख्या जास्त आहे आणि आता सरासरी जर तुम्ही आता ऊसाची संख्या जर बघितली तर एक गुंठ्यामध्ये सरासरी 1000 ऊस लागतात। तर ह्याच्यामध्ये 1200-1400 पर्यंत ऊस आता आहेत आणि ऊसाचं सरासरी 1 किलो किंवा 1.5 किलो जर 1.25 किलो वजन जरी धरलं तरी 60-65 टन उत्पन्न याला काहीच हरकत नाही। तर आम्ही ज्यावेळी अगोदर शेती करत होतो त्यावेळी 40 टन 35 टन इतकंच आम्हाला उत्पन्न मिळत होतं। तर आम्ही यावर्षी पाटील बायोटेकचा वापर केल्यामुळं आम्ही 60-65 टनापर्यंत आम्ही एकरी उत्पन्न आम्हाला जास्त मिळालेलं आहे। तर आम्ही आता हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं माझं एक 20 टन जरी उत्पन्न जरी यावेळी जरी वाढलं तरी माझ्या अंदाजे 2000 रुपये जरी भाव पकडला तरी 40,000 रुपयाचं उत्पन्न एकरी निघायला काय अडचण नाही। आणि पाटील बायोटेकचा 7,500 रुपये एकरी खर्च हे त्यातनं एवढा काही जास्त नाही। तरी पण त्यांचं हे घेतल्यामुळं कसं झालं आहे की रासायनिक खताचा जो डोस आहे तो इतरांच्यापेक्षा कमी पडला आहे। म्हणजे आम्ही इथून मागे जे टाकत होतो त्याच्यापेक्षा रासायनिक खताचा वापर ह्याच्यामुळं कमी आहे आणि ह्युमाल कॅलनेट रिलीजरमुळं जमिनीची प्रत पण आमची सुधारल्या, जमीन भुसभुशीत झाल्या। हे तुम्हीसुद्धा वापरावं, ह्याच्यामुळं फायदा हा नक्की आहे असं मला वाटतं आहे। पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीनं निशिगंध लागवड करत होतो। तर निशिगंध लागवड करत असताना आम्हाला आमच्यात आणि असं जाणवत होतं की फुलांची संख्या आम्हाला फुलं कमी मिळत होती, फुलांची संख्या कमी मिळत होती। एका छडीला एक 30-35 फुलं मिळत होती। तर आम्ही हे पाटील बायोटेक वापरल्यामुळं ती फुलांची संख्या एक 40-45-40पर्यंत तरी आरामात गेलेली आहे आणि फुलांची संख्या वाढल्यामुळे इकडं उत्पन्न वाढलं आहे आमचं। आणि वर्षाकाठी आम्हाला जर तसा जर हे जर केला हिशोब जर केला तर साधारण आम्ही याला एक 40,000 रुपयेपर्यंत तरी आम्हाला एक 10 गुंठे क्षेत्रामधून आम्हाला जास्त मिळतात या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं। माझं क्षेत्र 8 एकर आहे। 8 एकरमध्ये मी तंबाखू, ज्वारी आणि शेंगा, ऊस हे सगळं पिकत होतो आणि हे ऊस आता 11 महिन्याचे असून आता ह्याचं ॲव्हरेज एकरा 100 टन यायचं शक्यता आहे, जास्त पण येईल। ह्याचा अगोदर मी पारंपरिक पद्धतीनं शेत पिकत होतो, त्यात ऊस कमी येत होता। आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी 25-30 टन जास्ती यायचं शक्यता आहे। आता ऊसाचं कांडी 25-27 पर्यंत आहे आणि अगोदरपेक्षा हे ऊस आता जाडी आहे, वजन आहे। प्रत्येक ऊस आता
3 ते 3.5 किलोपर्यंत आहे. त्यामुळे एकरी 100 टन हे ऊस ॲव्हरेज येईल असा अंदाज आहे. 4.5 फुटी अंतरावर सरी आहे आणि प्रत्येक रोपाचं अंतर 2.25 फूट आहे. 32,000 ऊस आहे आणि प्रत्येक ऊस 3 ते 3.5 किलो वजन आहे. याप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 100 ते 110 टन ॲव्हरेज नक्की येतात. म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान पाटील बायोटेककडून घेतल्यानंतर आम्हाला 30 टन ऊस जास्त उत्पन्न आला. आतापर्यंत मी ऊसाला केलेला लागवडचा खर्च साधारण 15,000 ते 20,000. तंत्रज्ञान वापरल्यामुळे जरा जादा खर्च म्हणजे 10,000 खर्च जास्त आला. तरीसुद्धा आमच्या उत्पन्नामध्ये 30 टन ऊस जास्त यायला लागलेत. म्हणजे 70,000-75,000 रुपये उत्पन्न जास्त यायला लागलेत. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाला आणि कुठल्याही पद्धतीत जमिनीला हे चालतं आहे आणि त्याच्यात फायदा होतो आहे. माझी वडिलांची शेती 3.5 एकर आहे आणि याच्यापूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो. तर पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो त्यावेळेला या 20 गुंठ क्षेत्रात आम्हाला 22 ते 25 टनच ऊस मिळत होता. आणि नंतर रासायनिक खताचे वाढते दर आणि इतर जी मोलमजुरांची वाढते म्हणजे महागाईमुळं आम्ही जास्तीत जास्त उत्पादन निघायसाठी तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं. मग त्या दृष्टीनं आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आमचा हा ऊस आत्ता 9 महिन्याचा आहे आणि ह्या ऊसाला जवळजवळ 22 ते 23 कांडे आहेत. आणि मला पाठीमागं जे 22 टन ॲव्हरेज निघत होतं आत्ता माझ्या माहितीप्रमाणे अजून 3 महिने तरी ऊस राहणार आहे आणि किमान 30 कांड्यापर्यंत ऊस जाणार आहे आणि किमान 50 टन तर ऊस या 20 गुंठ्यात निघाल अशी माझी आशा आहे. आज आमच्या ऊसाला जवळजवळ 22 ते 23 कांडे आहेत. तरी एका ऊसाचं वजन आज किमान 2 किलो तर आहे आणि याच्यानंतर अजून किमान 3 महिने तरी ऊस तुटायला वेळ लागणार आहे. मग त्या 3 महिन्यात किमान 5 ते 6 कांड्या आमच्या ऊसाच्या वाढणार आहेत. 2.5 किलोच्या दरम्यान एका ऊसाचं वजन आमचं येणार आहे. सध्या हे क्षेत्र माझं 20 गुंठ क्षेत्र आहे. तरी पारंपरिक पद्धतीनं 7,000 ते 8,000 रुपये मी रासायनिक खतासाठी खर्च करत होतो आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञानासाठी 4,000 रुपये वाढले. तरी जे पारंपरिक पद्धतीचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा किमान डबलीनं तरी म्हणजे उत्पन्न वाढणार आहे आणि 20 ते 22 टन ऊस निघत होता आता किमान 50 टन ऊस माझा निघणार आहे. आणि त्यामुळं मला हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान म्हणजे फायदेशीरच आहे. मी आमच्या भागातील इतर शेतकऱ्यांना पण सांगू शकतो की मी जसं ज्या पद्धतीनं सुरुवातीला 20 गुंठ्यावर ट्रायल प्लॉट म्हणून वापर केला त्याच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनी किंवा भागातील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं सुरुवातीला किमान 20 गुंठ्यावर तरी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करावा व जास्तीत जास्त उत्पादन देण्याची गॅरंटी पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी किंवा जे पाटील बायोटेकचे जे प्रोडक्ट आहेत ह्युमॉल कॅलनेट रिलीजर त्याच्यामध्ये आहे. आणि जे टेक्निकली साऊंड जे आहे खताचे डोसेस वगैरे कसे द्यायचे, खत बेसल डोस कधी द्यायचा, खत आळवणी कधी द्यायची, नंतर डोसेस प्रत्येक महिन्याला किती द्यायचा, जमिनीच्या प्रतीनुसार पाटील बायोटेक वर्षाचं शेड्यूल लागणीपासूनचे ऊस तुटेपर्यंत शेड्यूल पाटील बायोटेक कस्टमर केअरद्वारे शेड्यूल घरपोच सेवा देतं. आणि ह्या संधीचा किंवा ह्या त्यांच्या प्रोडक्टचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. मी पूर्वीपासून म्हणजे शेतीच करत असतो आहे. धंदा म्हणजे व्यवसाय शेती म्हणून आहे आणि ऊसामध्ये अनेक प्रकारची मी पिकं घेतो आहे. प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या ट्रायल घेतो. नंतर
9205 चालू केलं. 9205 हे म्हणजे पुराच्या रानाला जरा कुशी आहे, म्हणजे जाते पूर ज्या रानात येतो त्या रानाला ते टिकत नाही. तरी पण 9200 मी करतोय, परंतु उसाला जाडी ही अजिबातच येत नव्हती. वाढायला पण कमीच, एकदम वाढ ही नाहीच आहे. जास्तीत जास्त म्हणजे 5-6 फूट म्हणजे 7 फूट म्हणजे ऊस जास्तीत जास्त उंच. पूर्वीसारखं 95-27 सारखं अजिबात त्याला ॲव्हरेजच येत नव्हतं. ॲव्हरेज न आल्यामुळं आता काय करायचं, गुंठ्याला म्हणजे एकरी 30 टनासुद्धा ॲव्हरेज पडेना झाले. शेती परवडेना. आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग वेगवेगळी पिकं घेऊन हे केलं. मग पाटील बायोटेकची लोकं आमच्याकडे आली होती की असं असं करा आणि आमचं जरा खत वापरून बघा किंवा आमच्या तंत्रज्ञानाप्रमाणे तुम्ही जरा प्रयोग करून बघा. ते खत मी पाटील बायोटेकचं वापरलं भरणीला. खरी नियमानं 2.5 बाय 2.5 आमची सरी असती, पण 2 फुटाची सरी असल्या कारणानं, लहान सरी आहे, जरा प्लॉट लहान असल्या कारणानं ते हे केलेलं आहे. म्हणजे लहान सरी असल्या कारणानं ऊस उंचीला पण आहे, जाडीला आहे, पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाप्रमाणे औषधं आणि फवारण्या खतं बितं वापरलेले आहेत. पाटील बायोटेकच्या त्यांनी सांगितलं तर 3.5 फुटाची सरी पाहिजे, परंतु आमचे प्लॉट लहान असल्या कारणानं किंवा लांबीला असल्या कारणानं 3.5 फुटाच्या सऱ्या 5 तर 2 नाही तर 3च निघत होत्या. म्हणून आम्ही 2 फुटाप्रमाणे एक 8 ते 9 सऱ्याच असे केले आणि लांबीला भरपूर प्लॉट असल्या कारणानं त्याचं म्हणजे लहान सरी झाली. त्यांच्या तज्ज्ञाप्रमाणे पीक घेतलं. आज त्या ऊसाची उंची जवळजवळ 30 ते 32 पेरं आज आहेत. अजून वर्ष व्हायचं आहे, पण उंची आणि जाडी ती सरासरी जरी वजन केलं तर 3 ते 3.25 किलो ऊस वजन येतो आहे. कुंभीच्या थोड्या लोकांनी म्हणजे शेतीच्या माझ्याकडून बियाणं नेलं. आज मी ते बियाणं विक्रीसाठी ठेवलेलं आहे. गुंठ्याला 2 टनाच्या खाली तरी ॲव्हरेज येऊ शकत नाही. सरासरी म्हणजे जे खतं वापरतो आम्ही रासायनिक म्हणा किंवा दुसरी दुय्यम ही, तर ते पाटील बायोटेकच्या नियमाप्रमाणे आम्हाने खताच्या प्रमाणात जास्त खर्च आलेला आहे. आणि तो खर्च म्हणजे गुंठ्याला 200 ते 300 रुपये प्रमाणे वाढ आलेला आहे खर्च गुंठ्याला. परंतु त्याचा ॲव्हरेज जर काढायला गेलं तर गुंठ्याला 2 टनाच्या ॲव्हरेजचं प्रमाण म्हटलं तर 1 टन ऊस वाढतोय. 300 रुपये गुंठ्याला जरी गेले तर काय हरकत नाही, पण 1 टन ऊस जर वाढला गुंठ्याला तर 2 ते 2.5 हजार रुपये मिळतात त्याच्याकडून. म्हणजे ऊस वाया म्हणजे खर्च ज्यादा घालायला पण हरकत नाही आणि घातला तरी काय तोट्यात येत नाही काय. त्याच्यामुळं हे पाटील बायोटेकच्या जे तंत्रज्ञानाप्रमाणे जर ऊस केला तर फायदेशीर आहे. तसेच पाटील बायोटेकच्या प्रमाणात जर इतर शेतकऱ्यांनी जरी पिकं घेतली तर ती फायदेशीर पण ठरतील आणि जमिनीचा पोत वाढेल. पोत वाढून मशागतीला जमिनीला भुसभुशीतपणा येऊन तणनाशक म्हणा किंवा ही मारण्याची काही गरज नाही. भांगलणसुद्धा थोड्या प्रमाणात होते आणि औषधाचं पण फवारण्या कमी होतात. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.